कलश आणि हे असं. आत्ता मी तुम्हाला इकडे एक असा देवारा म्हणला. आम्ही आलो, आल्याबरोबर काय खाल्लं दी? भजी पापड भरभरून. हे असं घर आहे आरसीसीचं पूर्ण. व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर हे बघा कसं चाललंय हिचं. तर काल आलोय, तर आत्ता आम्ही चाललोय मोठ्या आकाकडे, म्हणजे नंदबाईकडे. आणि रोडचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे हे इकडे बघ, इकडे बघ. एवढं नाचू नको. 4 व्हीलरने नाही चालू, 2 व्हीलरने चालू. रस्ता खराब आहे. तर आल्यानंतर गावचं इकडचं शेती आणि मला मंदिर मेन दाखवायचं आहे. आणि मेन सगळ्यात मोठा इश्यू आहे, रेंज नाही, नेटवर्क नाही. तर व्हिडिओ शूट केलेले डाउनलोड होत नाही, डाटा आतच जातो. एकतरी व्हिडिओ डाउनलोड झालं तर पुढे जागा राहते, जातच नाही. चालेल, भेटून येऊया. गेल्यानंतर पाहते. कॅमेरा फेस तर नाहीच आहेत कोणी इकडं, पण तिथे शेती मला दाखवायची ह्या एरियातली कशी असते ते. आणि आत्ता सध्या पाण्याची काय हालत आहे ते तुम्हाला दाखवतो. हा रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे, म्हणजे डांबरे. इथून 4 व्हीलर 2 व्हीलर जाऊ शकते. पण जो सुरुवातीचा रस्ता होता तिथे मी कॅमेरा काढलाच नाही, कारण शक्यच नव्हतं. आम्ही आलो, आल्याबरोबर काय खाल्लं दी? भजी पापड भरभरून. तर ही गव्हाची खीर आहे जी चुलीवर करतात. तर ह्यात दूध तूप सगळं मिक्स केलं. ए बेल हाके देन सक्री रा, सक्री हाके रा, याक बेल इद्दी तिला. आणि इकडे पापड, पापड दाखव. आणि ह्यांचं बघा, हे नातू बेल झाला. दे दे पापड दे. तू एक केवढं दिलंय बघा. सगळ्यांचं बोलणं चाललंय. हे पापड आहे ज्वारीचे. चाट दाखवत्या भाजी. आल्यापासून फक्त गप्पा मारतात. आता कॅमेरा ओपन केला. हा बघा कसा आहे. इकडे बा, बाय इकडे. हाय छोटा, म्हणजे पुतणीचा मुलगा आणि अक्काचा नव्हता. मराठी भरतात आला या नोंदी की नाही, या नोंदी भरतात. बोलतो मराठी, पण जास्त बोलीभाषा कन्नडच आहे. उंडी या नोंदीने. जेवल्यावर झोप लागली आणि गोड असल्यामुळं, खूप हेवी असल्यामुळं झोप खूप असे बोलतात ना, डोळे भरून येत होते. तर झोपलो. असे 2-3 दिवस फिरण्यात जात होतं. आत्ता मी घर दाखवते जायचं, आणि तरीही 6 वाजलेत. हे तुम्हाला ऊन दाखवते, तुम्हाला मागून कळेल. असं ऊन आहे. 45 ते 44 टेम्परेचर आहे. आता इथून सुरुवात करते ना. मोठ्या अक्का म्हणजे ननंदबाईचं घर. हे त्यांच्या शेजाऱ्यांचं घर आहे. ह्या 2 म्हशी बघा कशा झापराबादी आहेत का गावठी आहेत माहिती नाही. येऊ तमदव्यान झापराबादी यमीगुळू तमो. हे आपल्याच आहे. त्यांची व्यवस्था खूप असते. इथून सुरुवात करते. ही जुनी गाडी आहे. मोगऱ्याचं समोर इतकं मस्त झाड फुललेलं आहे. आणि हे फुलांचं आंबा आहे आणि जांबू. ही तर बाईक आहे आणि ट्रॅक्टर. शेतकऱ्यांचं घर आहे, तर थोडा पसारा असणार. शेती थोडीशी लांब आहे. आणि इकडं उत्पन्न आहे ते ऊसाचं. गेटपासून सुरुवात करते, दाखवते मी तुम्हाला. हेही सोलापूर जिल्ह्यातच आहे, कौटगी म्हणून. तर इथून सुरुवात करते. आधी तर खूप छोटंसं घर होतं आणि शेतकऱ्यांचे घरं हे लाकडी इमला असलेलंच असायचं. नंतर मग ते काढून आता सगळे आरसीसी बांधतात. गेटच्या समोर मस्त रांगोळी काढले. हा गेट आहे, इथून सुरुवात आहे. शेतकऱ्यांच्या घरामध्ये पसारा हा भरपूर असतो. इकडं स्वयंपाकासाठी एक छोटीशी रूम केले. आणि हे घर आहे. इकडे भांडे बिंडे धुवायला, कपडे धुवायला हे असं इथं आल्यावर हातपाय धुवायचं. इकडं टॉयलेट बाथरूम, कारण टॉयलेट मोस्टली बाहेरच असते. इकडून जायला जिना आहे. हे असं घर आहे आरसीसीचं पूर्ण. इथं स्वयंपाक करतात. इथं चुलीवर आज सकाळी खीर केली होती, भजी पापडं ते सगळं इथंच तळलं होतं. मी शूटिंग घेतलेच नाही. आणि हे छोटंसं स्वयंपाकघर आहे. आरसीसीमध्ये त्यांना खूप गरम होतं, चुलीवरच स्वयंपाक होतो जास्त करून. आणि हे शेगडी पण वापरण्यात येते. हे असं सगळं जे काही किचनचं सामान आहे थोडंफार इथं ठेवतात. सगळ्यात आधी मी तुम्हाला देवारा दाखवते. तर देवाऱ्याची ही पद्धत आहे, म्हणजे हे इतका उंच कट्टा दिशेनुसार बांधलेला असतो. आणि घरचे देव जे असतात ते इथं असे सगळे म्हणजे मांडून ठेवलेले असतात. हे बघा कलश आणि हे असं
आत्ता मी तुम्हाला. आणि इकडे किचन कट्टा आहे. जास्त करून किचन कट्टा वापरण्यात येत नाही इकडे. जास्त करून थोडंफार छावी करतात कारण त्यांना चुलीवरचा स्वयंपाक आवडतो. आणि हे आम्ही आल्यानंतर हे एवढं तळलेले पापडं, भजी आणि इकडं सगळे ज्वारीच्या भाकरी तुम्हाला दिसतात. हे असे करून सुकवायला ठेवतात आणि कडक भाकर, दही चटणी जेवतात. ते घराच्या समोर हा असा कट्टा आहे जो बसतात नॉर्मली जास्त करून. आणि इकडं जायला मेन होतं. हा छोटा आहे, अक्काचा नातू आहे. हा नाही म्हणून पळतोय, त्याला मोबाईल पाहिजे खेळायला. हा दुसरा बघा कसा झोपलाय आरामात. काही म्हणतो मा. हा मोठा रूम आहे. हे एड थोडं किती रे तू 14x14. हे असं इतकं आहे. इकडे एक असा देवारा म्हणला. भले मोठे रूम असतात, एकात एक असं हे केलेले 6 ते 7 रूम आहेत. त्याचं चाललं आहे मोबाईल खेळायचं. मी ये कॅमेऱ्यात म्हणल्यावर येत नाही. सकाळी किती छान येत होता. माहिती होता ना. हां, आमची बोलीभाषा कन्नड आहे त्यामुळे आम्ही कन्नडच बोलतो. हा छोटा भाचा नाही मधला भाचा, छोटा भाचा सोलापूरला आहे, मोठा शेतात गेलाय. हा ह्याचा 12 त्याची बायको म्हणजे माझी पुतणी आणि भाची सून. हे तुम्ही बोलतील हे असं कसं नातं आहे, तर नंदेच्या घरी आमच्याकडे मुलीला देतात. ही आहे भाग्यश्री. माझं लग्न झालं रे एवढे याच्या एवढे. हां, याच्या एवढे होते सगळेच. आता बघा कसे झाले बाईकडे. हा एक आहे, अजून एक छोटा आहे जो झोपलेला आहे. आणि हे बघा मोबाईलचं हे आहे त्याला, त्याचं लक्षात येते. मी यूट्यूबवर घेते. सकाळी मूड चांगला होता, एक मूड खराब घ्यायचा. शेतीच करतात म्हणजे मेन व्यवसाय शेती. त्याच्याबरोबर ट्रॅक्टर देईन कॅशमध्ये दादा टोळी घे. मी कॅमेऱ्यात घेते म्हटल्यावर तू केवढा लांब घेतलाय. मामी 1 मिनिट घे. म्हणजे कॅमेरा फेस नाही येत असं नाही आहे, पण एक अनकम्फर्टेबलपणा वाटतं. तुम्हाला वाटतं की गावाकडचं सगळं वातावरण दाखवलं पाहिजे, केलं पाहिजे. ऊन बघा किती याचं घेत आहे. मग याचं टेम्परेचर अंदाज तरी. हां, उन्हात बाहेर पडणं ते स्वतः टाळतात आणि आम्हाला हे बोलतात. आणि हे दुसरी माझी पुतणी आहे, मोठी भाची सुने. बघा कसं चाललंय तिचं. कॅमेरा बंद केलं की हसायला लागलेत सगळेजण. तिला बोलवते मी, ते बोलतात घर शिस्तीत नाही. म्हणले शेतकऱ्यांचं घर कसं असते तसं. तिचं वय 100 आहे, म्हणजे ननंदबाईच्या सासूबाई आहेत. अहो ते त्यांना ओळखतात. हा, माझ्या सासऱ्यांची मावस बहीण. त्या सरांना ओळखले पण मला त्या ओळखत नाहीत. कसं आहे बघा आवाज कळ अजून पण. ನಂಗೆ ಕೂನ್ ಹಿಡ್ದಿಲ್ಲ ನಾನು ಹೇಳ್ತೇಳ ಯಾರೇ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಾನು ಹೇಳ್ತಿ ಏನು ಹೇಳ್ತಿ ನಂಗೆ ಎಲ್ಲರದ ಕೆಚ್ಕೊಂಡು ಹಿಡಿತಳು. विसरायला लागले. मला आल्याबरोबर विचारते पण ह्यांना ती लक्षात ठेवले, मला नाही ठेवले. ನಂಗೆ ಕೂನ್ ಹಿಡ್ದಿಲ್ಲ. ಕಿವಿಯಾಗಿನ ಮಾತಾಡೋಣ. मामा आहेत म्हणजे ननंदबाईंचे मिस्टर. आम्ही मामा बोलतो. शेतावरून आले. आणि ह्याचा हा पोशाख बघा, धोती. मामा मराठी भरतो त्याला ती येतं कन्नडे. ह्याचा इकडे ಎಲ್ಲ ಮಾತಾಡೋದು ಕನ್ನಡ. कर्नाटकात 2 किलोमीटर हिरडी आगा ना. हिरडी कर्नाटक भीमा नदी आता 5 किती 2 किलोमीटर पण नाही. ते बघा इकडं संध्याकाळचं सगळे चहा पिऊन बसलेत. अख्खा कॅमेरात येणार नाही, मी दिसत नाही ना म्हणून विचारतात ते तिकडून. ही माझी पुतणी, हिचं नाव सक्करबाई. सगळ्यात लाडकी म्हणजे सगळ्याच आहेत. हिचं लग्न माझं लग्न झाल्यानंतर मला वाटतं आरामात 10 वर्षांनी तर आग्या झाला. आणि हिला पण नंदेच्याच घरी दिले. म्हणजे 3 जावेच्या मुली, तिघी इथंच आहेत. ही एक आहे, अजून एक आहे आणि दुसरी सोलापूरला आहे. आणि मला हे बोलतात स्वतः कुठं निघते का विचार. आणि अजून एक जण आलेत. आणि अक्का इकडे. अक्का मराठी खूप कमी बोलतात, म्हणजे मोठे बहीण सरांची. आता दाखवते बऱ्याच आई मात्र सुंदर. आजीला बरं नाही आहे ना त्यामुळे भेटायला आलेत. ही साडी सॉफ्ट सिल्क मधली आहे. ही माझी पुतणी जाऊन खास ही साडी माझ्यासाठी आणली होती. आणि घरात दोघींनी, भाग्यश्रीनी, तिन्ही अक्कांनी साडी पाहिली. आणि अजून एक किरकल होती, मी तुम्हाला दाखवायला हवं होतं त्यांचं कसं चाललं होतं. ही साडी छान दिसते काकूला, ही साडी छान दिसते. मग ही सॉफ्ट सिल्कची फायनल केली. आणि ही कंपल्सरी अशी साडी नेसवतात. आणि माझ्यासाठी दरवेळेस अक्का साडी घेते. कितीही त्यांना सांगितलं तर त्या ऐकतच नाहीत. आणि खूप सुंदर साड्या घेतात आणि त्या साड्या मी वापरते. बऱ्याचदा तुम्ही जे व्हिडिओमध्ये पाहिले असतील त्यातल्या बऱ्यापैकी साड्या हे माझ्या सगळ्या नातेवाईकांनी दिलेलेच असतात मला आणि खूप सुंदर देतात.
सगळ्यांची भेट घेतली आणि निघालो. हे असं गाव आहे आणि ह्या गावामध्ये मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करते. घरं बिरं कसे आहेत आणि गुरं डोरं असतात. हे बघा शेळ्या गेल्या आता इथून. तर छोटेसे गाव आहे तिकडे, खेडेगाव आहेत जे छोटे छोटे आहेत. बऱ्याच सोयी नाहीत, म्हणजे बस वेळेवर नसतं, बरंच काय 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 गोष्टी तिथं भेटत नाही. तरी इतक्या सुखासमाधानाने ते तिथं मस्तपैकी शेती करत राहतात. हे बघा छप्परचे घरं ते छोटेफार. आणि आत्ता इथून आम्ही निघालो की मला दुसऱ्या ठिकाणी भेटायला जायचे. माझी पुतणी वाट पाहते, कंटिन्यू फोन करायला लागले ते. म्हणजे कितीही उशीर झालं तर मी थोड्या वेळ का होईना मी तुझ्याकडे येऊन जाते. तर आत्ता ती शेतात आहे, आता तिच्याकडे जातो आहे. त्या पुतणीकडे आलो, तिचंही गाव हेच आहे. हे बघा ये सेमी व यू रुपा ये सेमी व नाको करपळ. हे बघा असं. आणि इथं तुम्हाला ऊसाचं मी शेत दाखवते. ह्यांग नोड का तर नोड ए बाग. तर असं वातावरण आहे. हे गावात घर बांधायला लागले, त्यामुळं आता शेतातच आहे. शेतात असं घर असतंच, कारण शेतीचे कामं असले की ते लोक इथेच राहतात गुरांसाठी ते. आणि मी ऊस दाखवते. आता ऊसाचा सीझन संपत आला आहे. थोडंफार हे पुढे ऊस राखतात, कारण ते तोड करून ती बी म्हणून वापरतात. ह्या साईडला ऊसाचं उत्पन्न खूप जास्त आहे, त्यामुळं थोडंफार चालतं. नाहीतर बाकी शेतकऱ्यांना इतकं कुठल्याही पिकामध्ये जास्त नफा नाही. हे बघा ऊस आहे, अर्ध सुकलं हे पूर्ण इतकं. आणि हे गेल्यानंतर ही सगळी राब करून ठेवतात ह्या शेतीची. आता पाऊस आल्यानंतर पेरणी ते घेणार. काय म्हणते झोका आहे, घे 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 खेळ. इथं झोका बांधलेला आहे. थांब तू बसतेस. इथं झोका बांधला आहे मुलांना खेळण्यासाठी आणि तोही मोठा. तर मी थोडंसं खेळणार आहे खूप दिवसांत. त्या ಹೊಟ್ಟೆ ಹಿಡಕಿಶನ್ झोका ಹೊಡಿತಿದ್ದ ಗಾಯ ಗಾಯ ಶೇರಾದ ಹೊಟ್ಟಾಗ ಅವಾಗಿನ ಬ್ಯಾರೆನೇ ಈಗಿನ ಅಂದ್ರೆ ಯಾವಾಗ ನಾಗಪಂಚಮಿ ಕಟ್ಟತದ ನಾವು ಇದ ಬಂದಿನ ಕೂತಿಲ್ಲ ಯಾಕೆ ನಂಗದು ಜಮಾಸಲೆ ಚಕ್ಕರ್ ಬರ ಯಾಕಡ್ರೆ ಉಲ್ಟಿ ಏ ನಾವು ನಿತ್ತ ಆಡ್ತಿದ್ದೆ झोका पहिला ಆಡ್ತಿದ್ದೇವು ತೋಸಿ ಈಗ ಯಾನ್ ಶರೀರಕ್ಕೆ ಆಟಿಲ್ಲ ನೋಡು लवकर ಇರ್ರೀಗ ಮುಂಜಾ ಹೋಗತ್ರಿ ಆತ ಹೇಳ್ತದ ಥೋಡಿ ತಡ ಆಯ್ತಂದ್ರ ಮತ್ತೆ ಬರುತ್ತೆ ಮುಖಂಕರ್ ಅದೇ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಇವತ್ತಿರ್ರಿ ला ए परिसर पण घे बाहेरचा खेळताना असं लांबचा. बांधकाम चालू आहे. तर देव असेच तिने मांडले तिथे. हे बघा ओरिजिनल आत्ता त्याने आणल्याबरोबर काढलं. हे असं असतं दूध, ह्याचं मी तुम्हाला दाखवते. त्यामुळं विकतचं जे दूध आहे ना ते असा फेस होतो. हे तू पिऊन बघ, कच्चं लय छान लागतं. गरम असते. तू चव घेतलीस कधी? नाही, 1 मिनिट थांब. नाही काय करायला तू इथे बघू नकोस ना. मला हे पिऊ दे जरा. मी ಬೇಕು ಹಸಿಯಾಲ थोडे ಹಾಲು ಗರಂ ಮಾಡ್ಕೊಡ್ಲಿ ಬೇಡ. ಹಿಂಗೆ ಚಾ ಮಾಡಲ್ಲ पण ಇದು ಕೆಂತ ನಿಮಗೆ ಗರಂ ಮಾಡ್ಕೊಡ್ಲಿ ಹಂಗೆ ಕೊಡ್ಲಿ ಗರಂ ಮಾಡ್ಕೊಡ್ಲಿ. ते बंद आहे का? नाही ಮೇಲಾಗಿಂದ ತಗೊಳ್ತದಾರಿ ಒಳ ರವದಿ ಹಾಕಿ ಹೊಲ್ದಿದೇವ್ರಿ. ಅದು ನೋಡಂಗ್ ಕೊಡ್ತದ್ರಿ. ಇದು ಮುಂದೆ ಇಟ್ಟೇವಲ್ರಿ ಕೊಡ್ತದ್ರಿ. ಅದು ಮುಂದೆ ಇಲ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಹಿಂಡಲ್ರಿ ಇಲ್ಲಿ. ಹಾ ಇದು ಸತ್ತು ಬಕಟ್ಟು ಮತ್ತೆ ತಂದಿದೇವ್ರಿ ಇದಕ್ಕೆ. ಗಾಡ್ಯಾಗ ಹೋಗಿ ಬಕಟ್ರಿ ಅಪ್ಪ ಹ್ಯಾಂಗ ಮಾಡ್ಲಿ ಕಂಬಕ್ಕೆ ಮಗಡಿ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿದೇವ್ರಿ. फोन हत्ताने आपण हे घरी मांजर असतंच कंपल्सरी. आलं लक्षात? आणि कुत्रं असतं ते आपल्या आपण वाढतात, म्हणजे घरामध्ये असतं. हे बघ कसं बघतंय, बघ कसं बघतंय बघ. ते बघ कसं हसायला लागले. कृपाने पण ओटी भरली. राहण्यासाठी खूप आग्रह करत होती, पण मला खूप घाई होती. धावती भेट का होईना सगळ्यांचे घेतले. यांचे छोटे छोटे मुलं पाहिल्यानंतर मला त्या आठवतात. मी नेहमी सुट्टीला यायचे. ह्या अशाच माझ्या मागे सगळ्याजणी राहायच्या. खूप तो वेळ छान होता, खूप छान वेळ घालवले. आता त्या संसारात सगळ्याजणी खूप छान रमलेत, खूप छान वाटतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. गावाकडे जेव्हा येतो तेव्हा हा असा पूर्ण बिझी शेड्यूल असतो. त्यात जिथं जमेल तिथं मी कॅमेरा काढते, तिथं नाही जमलं काढत नाही. मेन भेटणं, बोलणं हे जास्त माझ्यासाठी महत्त्वाचं असतं. तर व्हिडिओला नक्की लाईक करा.